सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो महाचानोक मँगो होता त्याचा अपडेट देणार आहे आणि त्याच्यामध्ये कलर डेव्हलपमेंट कशी प्रकारे झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि साईज पण बघा तुम्ही किती छान झालेली आहे. आता जून लागेल, आजची तारीख जी आहे 28 मे आहे आणि जूनमध्ये पावसाळा सुरू झाला की आपण आंब्याची किंवा इतर प्रत्येक फळझाडांची लागवड करत असतो. तर तुमच्यासाठी बघा ही एक नवीन व्हरायटी तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्हाला दिसत असेल हा आंबा बघा, हा महाचानोक मँगो आहे. आणि ही जी मुळात व्हरायटी आहे ही थायलंडची व्हरायटी आहे. खाण्यासाठी अतिशय गोड आंबा आहे, स्वीटनेस आहे, फायबर जास्त आहे याच्यामध्ये आणि गराचं प्रमाण जास्त आहे. कलर बघा आणि शेप स्ट्रक्चर बघा किती छान आहे. हे बघा, आणि साईज खूप मोठी होते, जवळजवळ 1 किलोच्या वरती असेल मिनिमम. म्हणजे 1100 ते 1200 ग्रॅमपर्यंत याचं वेट असेल सध्याच्याला. बघा, एक हातात घेतल्यानंतर हे बघा किती मोठा आहे. म्हणजे पूर्ण हातात मावत नाही, हातापेक्षाही खूप मोठा आंबा आहे हा. तर बऱ्यापैकी साईज होते. आणि याची जर वय जर तुम्ही धरलं तर बघा 2.5 ते 3 वर्षाचं हे झाड आहे. याच्यावरती जवळपास अजून आपण 1 2 3 4 5 म्हणजे असे 5 आंबे ठेवलेले आहेत. आणि साईज बघा तुम्ही, जर हे झाड खूप मोठं जर स्ट्रॉंग केलं म्हणजे मोठं झाड असले की उलट साईज चांगली येईल, फळधारणा पण खूप होते याच्यामध्ये. एकदम बेस्ट व्हरायटी आहे. प्रत्येक वर्षी आंबा हा फुटतो. तर अशा बऱ्याच नवीन नवीन व्हरायटी आपण आपल्या ह्या शेतामध्ये लावलेल्या आहेत. त्यापैकी ही महाचानोक मँगो आहे, खूप बेस्ट व्हरायटी आहे. नवीन नवीन व्हरायटी आपल्याकडे आहेत काही. आपण ज्या पारंपरिक व्हरायटी आहेत दशेरी, केशर, ह्याला आपल्याकडे आहेच ऑलरेडी, कुठे पण मिळून जातं इझिली. पण ह्या ज्या व्हरायटी तुम्हाला ह्या कुठेच मिळणार नाही. आणि ही ओरिजिनल व्हरायटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती आपल्याकडेच मिळेल. याची रोपंसुद्धा मिळेल. बघा, आता मीडियम साईजमध्ये खूप फेमस व्हरायटी नामडोकमाई, तुम्ही आता यूट्यूब वगैरेवर सर्च केलं असेल तर तुम्हाला नक्कीच याची माहिती मिळून जाईल. यूट्यूबला तुम्ही फक्त नामडोकमाई मँगो, थायलंडची व्हरायटी आहे ती पण. हे बघा, हे आंबे तुम्ही सहज कुठेही यूट्यूबवर, फेसबुकवर तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा, ओरिजिनल व्हरायटी आहे बघा, एकदम ओरिजिनल व्हरायटी आहे बघा. त्या आंब्यामध्ये ह्याची साईज थोडी मिडियम राहते, साईज थोडी छोटी असते. पण ह्या आंब्याची जी बनावट आहे बघा किती खास आहे. एकदम आपल्या तोतापुरीसारखी आहे. पण तोतापुरी हा फक्त कच्च्या करीसाठी आहे, तर हा पिकवून खाल्ल्यानंतर खूप गोड आहे. हा जो आंबा आहे तर खूप फेमस व्हरायटी आहे नामडोकमाई म्हणून. आता सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेली व्हरायटी आहे. तर ही सुद्धा आपण लागवड केलेली आहे. आणि हे सुद्धा झाड जे आहे तर 2.5 ते 3 वर्षाचंच आहे, म्हणजे सोबतच लागवड झालेली आहे. ह्या झाडाची वाढ थोडी जास्त झालेली आहे आणि याची वाढ थोडीशी कमी झालेली आहे. तरीसुद्धा याच्यामध्ये आपण जे बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 12-13 याच्यामध्ये फळं आपण ठेवलेले आहेत, कारण याची साईज थोडी छोटी असते. आता याच्यामध्ये या झाडामध्ये जवळपास 15-20 आंबे सेटिंग झाली होती. त्यातले आपण काही कच्चे करी तोडली, त्यामुळे आता हे थिनिंग काही मग कमी करून टाकले, जेणेकरून आपल्याला प्रॉपर साईज याची मेंटेन होईल. कारण हा आंबा जो आहे खूप मोठा होतो. याची साईज बघा किती आहे. त्या छोट्याशा आंब्याच्या कम्पॅरिझनमध्ये जर आपण धरलं तर साधारणतः त्या आंब्याचे 4 आंबे तर याचा एकच आंबा एवढं याचं वेट येईल बघा. साईज पण चांगली आहे. आणि कलर स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता, बॅगिंगमध्ये सुद्धा चांगला कलर आलेला आहे याची बॅगिंग. आता जर आता याची बॅगिंग आपण याला अजून थोडंसं सनलाईट पडला याच्यावरती तर खूप डार्क कलर येईल याच्यामध्ये एकदम. आणि याची टेस्ट आपण यावर्षी घेणार आहोत, कारण पिकलेल्या आंब्याची आपण टेस्ट याची घेतली नव्हती अजून.
तीसुद्धा आपण त्याचा जो व्हिडिओ आहे, टेस्ट कशी लागते, किती गोड आहे, स्वीटनेस, फ्लेवर कसा येतो, हे थोडक्यात आपण जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशा नवीन जातीची रोपं जर पाहिजे असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही आत्ताच बुकिंग करा, जेणेकरून तुम्हाला जून जुलैसाठी याची रोपं आम्ही उपलब्ध करून देऊया. ही रोपं आपल्याकडे सध्या आता काही थोड्याच प्रमाणात उपलब्ध आहे. आणखीन बुकिंगनुसार ते इम्पोर्ट करावं लागतात रोपं बाहेरून. हे काही घरी तयार होत नाही आपल्याकडे महाराष्ट्रात, कारण याचे मदर प्लॅन्टच आपल्याकडे थोडेसे आहे. ठीक आहे, आता इथून पुढे आपण याची रोपं जे होतं डेव्हलपमेंटसाठी इथून पुढे सुरुवात करणार आहे. ज्या शेतकरी इच्छुक असेल त्यांनी अवश्य संपर्क करा. आणि चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.